नमस्कार. आजच्या बातमीपत्रात इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर या उद्योगातून होणारं प्रदूषण व प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीविषयी. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर या उद्योगाला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळानं पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी या उद्योगावर क्लोजरची कारवाई झाली होती, परंतु मंत्रालयातून ही कारवाई रद्द करून घेण्यात आली होती. तेव्हा घालून देण्यात आलेल्या अटींचा उद्योगानं भंग केल्याचं मंडळाने नोटीसीत म्हटलंय. इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर या उद्योगातून सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील शेतकरी व रहिवाशांनी मंडळाकडे केली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत या तक्रारीवर शिक्कामोर्तब झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असता उद्योगाचे रसायनयुक्त सांडपाणी पाईपद्वारे थेट नाल्यात सोडण्यात आल्याचं आढळून आलंय. सदरचं सांडपाणी हिरव्या रंगाचं असून या सांडपाण्यामुळे परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही शेतामध्ये रसायनयुक्त सांडपाणी साचून राहिलंय, त्यामुळे शेतजमीन नापीक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या उद्योगावर 2024 मध्ये क्लोजरची कारवाई करण्यात आली होती. उद्योग बंद ठेवा असे आदेश निघाले होते, परंतु 29 नोव्हेंबर 2024 रोजी उद्योग पुन्हा सुरू करण्याचे आदेश मंत्रालयातून निघालेले होते. तेव्हा घालून देण्यात आलेल्या अटींचा उद्योगानं भंग केल्याचं मंडळाने नोटीसीत म्हटलंय. लक्ष्मी औद्योगिक परिसरातील उद्योगधंदे राजरोसपणे प्रदूषण करतात, परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईलाही वरिष्ठ स्तरावरून स्थगिती आणण्याची आणि प्रदूषण चालू ठेवण्याची मानसिकता राजकारण्यांची दिसून येते. एकीकडं नमामी पंचगंगा म्हणायचं आणि दुसरीकडं पंचगंगेचं वाटोळ करायचं असा उद्योग सुरू आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय.